नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंद्रकांत पाठक आणि आज आपल्या समोर सादर करत आहे इंग्रजी माध्यमच्या इयत्ता 10वीतील मराठी विषयाच्या कविता क्रमांक 13 हिरवेगार झाडासारखं. आणि या कवितेचे कवी आहेत जॉर्ज लोपिस. त्यांचा जन्म 1950 ते 2005. अत्यंत संवेदनशील कवी. सत्यकथा या अंकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. रक्तात विणलेल्या कविता पूर्ण झाले आहे हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. आणि जी कविता आज आपण पाहणार आहोत, हिरवगार झाडासारखं, या कवितेचा अर्थ आहे थोडक्यात झाडांची सहनशीलता, म्हणजे झाडांची येणारं संकट सहन करण्याची सहनशीलता, नंतर दातृत्व, इतरांना काहीतरी देणं आपलं आहे. त्याच्या पुढचं आहे सहकार्याची वृत्ती, सर्वांना समान न्याय देणं. नंतर कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती, की येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देणं, ही जी वृत्ती आहे ही त्या झाडांची आहे, ही त्या वृक्षांची आहे. आणि हीच वृत्ती माणसाने त्या वृक्षांकडनं शिकायची आहे किंवा माणसांनी त्या झाडांकडनं शिकायची आहे. तर या सर्व गोष्टींचं वर्णन या कवितेत कवीने केलेलं आहे. तर नंतर परत पुढचं आहे की जर आनंदी जीवन जगण्यासाठी जी काहीतरी गुण आहेत, सुखी जीवन जगण्यासाठी किंवा आनंदी जीवन जगण्यासाठी जे काही घटक किंवा जे वैशिष्ट्ये, जी गुण लागतात, ती सर्व गुण या हिरव्यागार, ताज्यातवान्या आणि प्रफुल्लित झाडाकडनं आपल्याला शिकायला मिळतील. याच गोष्टी या कवितेतनं कवी जॉर्ज लोपिस यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्यात अगोदर आपण कविता बघूया. झाड बसते ध्यानस्थ, ऋषी सारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. झाड बसते ध्यानस्थ, ऋषी सारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करीत. पक्षी झाडांचे कुणीच नसतात, पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडांच्या पानावरुनी वहीच्या पानावर अलगत उतरतात टपोरे टपोरे थेंब. अलगत उतरतात दवांचे टपोरे थेंब. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. झाडाकडे टक लावून पाहिले तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. रक्त होते क्षणभर हिरवेगार, रक्त होते क्षणभर हिरवेगार. आयुष्य आहे नुसत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. आयुष्य आहे नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. झाडांचे बाहू सरसवावले, झाडांचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. झाडांचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतो. पानझडीनंतर पुन्हा झाड नवीन वस्त्र धारण करतो. नव्या नवरीसारखं झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी. अन झटकली जाते मरगळ, अन झटकली जाते मरगळ. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचं ही जीवनाचं
पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणे दडलेले असते. हसावं कसं सळसळत्या पानासारखं, हसावं कसं सळसळत्या पानासारखं, मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोखवीत, मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत, जगावं कसं तर जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं, जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं, रोजचं चिंतन करावं कसं तर रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं, झाडासारखं. तर आपण थोडक्यात कवितेचा अर्थ समजून घेऊया आणि मग ज्यावेळेस आपण पिरियडला जाऊ किंवा आपण रेग्युलर क्लास घेऊ त्यावेळेस आपण त्या कवितेच्या बद्दल पूर्ण माहिती समजून घेऊया. थोडक्यात कविता एक्सप्लेन करतो की या ठिकाणी झाडाकडनं मनुष्याने काहीतरी शिकावं किंवा मानवी जीवन झाडासारखंच आहे आणि जर आपण झाडासारखं वागायला लागलो तर निश्चितच मानवाचं जीवन किंवा मानवाचं आयुष्य सुद्धा आनंदित आणि सुखात जाऊ शकतं. हाच या ठिकाणचा अर्थ होता की ज्याच्यात कविवर्य जॉर्ज लोपिस यांनी म्हटलं की झाड कसं आहे तर एक झाड जे आहे ते एका ऋषी सारखं आहे जो ध्यानस्थ बसलेला आहे. त्या पद्धतीचं झाड आहे. झाड हे शांत पद्धतीने उभं आहे. त्याच्याही परत पुढचं पलीकडचं त्यांनी म्हटलं की झाडावरती बरीचशी पक्षी येतात, ती बसतात, ती विसावा घेतात, ती उडून जातात. पक्षी झाडांचे नाही आहेत पण मात्र झाड पक्ष्यांसाठी आहे. तर नंतर मग पुढचं आहे की कधी कधी झाडाच्या मुळावर घाव घातला जातो, झाड तोडलं जातं, तरी देखील तो जो घाव आहे किंवा ते जे हल्ला आहे, ते जे आघात होत आहे, ते आघात ते झाड सहन करतं. त्या आघाताला ते झाड समजून घेतं. त्याच पद्धतीचं मानवी जीवन आहे. नंतरच त्यांनी म्हटलं की जर आपण एकटक त्या झाडाकडे बघत राहिलो तर कुठेतरी आपण त्या झाडाच्या रंगात मिसळलेलो असं आपल्याला वाटायला लागतं. निसर्गात जा किंवा जंगलात जा आणि त्या वातावरणात फिरा, एक कालांतरानंतर असं वाटतं की आपलाही रंग हिरवगार झाला किंवा आपल्या शरीरातलं जे रक्त आहे ते रक्त सुद्धा हिरवगार झालं. फक्त समोरचं झाड जे आहे ते तेवढं टवटवीत असलं पाहिजे. म्हणजे कालांतरानंतर वाटतं, एकटक जर त्या झाडाकडे बघत राहिलं तर कालांतरानंतर वाटतं की आपलं जे रक्त आहे ते रक्त सुद्धा हिरवगार झालेलं आहे असं आपल्याला वाटायला लागतं. नंतर मग परत पुढचं की आपलं जे आयुष्य आहे ते आपलं आयुष्य एखाद्या अर्ध्या नुकत्याच फुललेल्या फुलासारखं आहे. नुकतंच ते एक फुल त्या झाडावरनं तोडून आणलेलं आहे. त्या पद्धतीचं आपलं आयुष्य आहे. नंतर मग झाडांचं जे काय आहे की रस्त्यावरती जी काही झाडं आहेत ती येणाऱ्या जाणाऱ्या मुसाफिरांना, प्रवाशांसाठी ती सदैव उघडी आहेत. त्या झाडांची दालनं, कुणीही यावं त्या झाडाखाली बसावं, विश्रांती घ्यावं, ते झाड सदैव तयार आहे सहकार्याला, मदतीला. मुसाफिरांना कवेत घेणे, मिठीत घेणे, तर ते झाड सदैव तयार आहे. नंतरच परत पुढचं आहे की पानझडी येते. चैत्र महिन्याच्या अगोदर पानझडी यायला सुरुवात होते. झाडाची पालवी पूर्णपणे गळालेली असतात आणि नवीन पालवी धारण केली जाते. मग तो प्रकार कुठेतरी मनुष्याचाही आहे. मनुष्याच्या अंगातली जी मरगळ आहे, जो आळस आहे, तो आळस झटकून काढला पाहिजे. आणि नेमकं याच ठिकाणी तेच म्हटलेलं आहे की नवीन नवरी ज्या पद्धतीने नवीन कपडे परिधान केल्यानंतर ती अत्यंत सुंदर दिसते, तोच प्रकार त्या झाडांच्या बाबतीतला आहे की ती जी झाडं आहेत त्या झाडांना सुद्धा तोच प्रकार आहे की नवीन पालवी आल्यानंतर ती झाडं नव्या नवरीसारखी नटलेली दिसतात. आणि म्हणून मग त्यांनी म्हटलं आहे की जी मरगळ आहे, अंगातला जो आळस आहे, तो आळस झटकून काढला पाहिजे आणि नवचैतन्य
निर्माण झालं पाहिजे. नंतरचं परत पुढचं होतं की पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचं ही जीवन एक संथ गाणं आहे. ज्या पद्धतीने पक्षी त्या झाडावरती बसून मंजूळपणे किंवा एकदम अत्यंत शांतपणे गाणं गात असतात तेव्हा तो एक मंजूळ आवाज निघत असतो. तोच प्रकार कुठेतरी त्या झाडांचाही आहे. झाडही तितकंच शांत आहे. आणि शेवटी म्हटलं आहे की माणसाचं हसणं जे आहे ते झाडासारखं असलं पाहिजे, झाडाच्या पानासारखं असलं पाहिजे, सळसळ त्या पानासारखं असलं पाहिजे. नंतर मुळावं कसं, घट्टपणा कसा असला पाहिजे, तर तो झाडासारखा असला पाहिजे. बऱ्याच वेळेस असं होतं की थोडीफार संपत्ती गोळा झाली का व्यक्तीचं जे पाय आहेत ते जमिनीला लागत नाहीत. म्हणजे तुम्ही कितीही सक्सेस झालात, तुम्ही कितीही यशस्वी झालात, तरी तुमचे पाय हे जमिनीवर असले पाहिजेत. हा एक अर्थ आपण त्या झाडापासून शिकू शकतो. पुढचं आहे की जगणं कसं असलं पाहिजे, तर ते झाडासारखं असलं पाहिजे. सहकार्य करणं, दातृत्व करणं, इतरांना मदत करणं, सहनशीलता ही आपल्यात त्या झाडासारखी असली पाहिजे की जेणेकरून आपलं आयुष्य अत्यंत आनंदित जाऊ शकतं. आणि शेवटचं आहे की रोजचं चिंतन सुद्धा, विचार सुद्धा झाडासारखे असले पाहिजे, इतरांना सहकार्य करण्याचे. या ठिकाणी कविता संपलेली आहे. कवितेतला एक 4-5 वाक्प्रचार कवितेत आलेले आहेत, तर आपण वाक्प्रचार बघूयात. फक्त वाक्प्रचाराने त्यांचा अर्थ सांगतो. पहिला आहे धारण करणे, अंगीकारणे किंवा पांघरणे. दुसरा आहे घाव घालणे आणि त्याचा अर्थ आहे हत्याराने जोरात मारणे. तिसरा आहे टक लावून पाहणे. तिसरा आहे टक लावून पाहणे आणि त्याचा एक अर्थ होतो एकाच गोष्टीकडे नजर खिळवणे किंवा नजर लावून ठेवणे. चौथा आहे कवेत घेणे. कवेत घेण्याचा अर्थ आहे मिठीत घेणे किंवा कुशीत घेणे. पाचवा आहे मरगळ झटकणे आणि त्याचा अर्थ आहे आळस सोडणे. आणि यासोबतच काही शब्दार्थ बघूया आपण. ध्यानस्थ, डोळे मिटून एकाग्र चित्त करून बसणे. ऋषी, मुनी, साधू. मौनव्रत, न बोलण्याचा वसा. मौनव्रत, न बोलण्याचा वसा. तपश्चर्या, आपण तपश्चर्याचा अर्थ येऊ शकतो ध्यानस्थ बसणे. ओके, तर या ठिकाणी आपली पोएम संपलेली आहे. धन्यवाद.